धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून उन्हाचा पारा जो आहे तो दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय. तापमान अवघ्या 41 पार जे आहे ते गेलेलं पाहायला मिळतं आणि त्याचा फटका जो आहे तो जिल्ह्यातील प्रकल्पांना बसताना पाहायला मिळतोय. मी आता कळंब शहरालगत जी वाहणारी मांजरा नदी आहे त्या मांजरा नदी परिसरामध्ये आहे. आपण जर पाहिलं तर ही मांजरा नदीचं पात्र जे आहे ते अक्षरशः कोरडं पडायला सुरुवात झालेली आहे. बीड, लातूर, धाराशिव या 3 जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणारा मांजरा प्रकल्प जो आहे या प्रकल्पामध्ये सध्या 31% पाणी साठा जो आहे तो शिल्लक आहे. आगामी काळामध्ये पाऊस लांबल्यास या तिन्ही जिल्ह्यांना जो आहे तो पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे. उन्हाचा जो परिणाम आहे तो देखील आता या प्रकल्पावर जाणवताना पाहायला मिळतोय. बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळं प्रकल्पातील पाणी साठा जो आहे तो झपाट्याने घट होताना या ठिकाणी पाहायला मिळते. परिणामी आगामी काही दिवसात जर पाऊस वेळेत नाही पडला तर धाराशिव जिल्हावासियांना जो आहे तो पाणी संकटाचा सामना करावा लागण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, कळंब, धाराशिव.